अलंकापूर नगरी श्री क्षेत्र आळंदी या पवित्र भूमीमध्ये देवदूत वृद्धाश्रम आपण हा उपक्रम म्हणजे आश्रम स्थापन केलेला आहे, जेणेकरून गरजूंना निवासाची व्यवस्था होईल या उद्देशाने आम्ही हा आश्रम चालवतो। गेली अनेक दिवस झाले आमच्या आश्रमामध्ये सर्वात प्रथम प्रवेश केला ते आमचे माननीय अण्णा शानबाग यांचं मूळ गाव गोवा आहे, परंतु ते खूप वर्षापूर्वी आपल्या पुण्यामध्ये वास्तव्यास होते आणि त्याच्यानंतर नैसर्गिकदृष्ट्या ज्या काही मनुष्याच्या जीवनावर परिणाम करतात तसा त्यांच्याही जीवनामध्ये आघात झाला आणि त्या आघातामुळे त्यांच्या जीवनामधून बरंचसं काही नष्ट झालं आणि शेवटी आपल्याकडे आपल्या ह्या देवदूत वृद्धाश्रममध्ये राहतात। गेली अनेक दिवस झाले त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहे। बाबा, आपण इथं आलेले आहात, किती दिवस झाले आपल्याला इथे? 2 महिने झाले। 2 महिने झाले। तर आपली सेवा वगैरे कशी असते इथं? बरोबर होते, सेवा बरोबर। बरं, तर आपलं काही पूर्वीचा आघात झाला त्याच्याबद्दल काही माहिती देऊ शकता का? आघात काय माहिती करून काय करायचं, झालेले वेळेस। तर आपणाला कोण कोण आहे आता? मला कोण नाही, खाली एक पोरी आहे। एक मुलगी आहे, अण्णा सांगतात त्यांना एक मुलगी आहे। म्हणजे अण्णांच्या जीवनामध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा सर्व परिवार गेला आणि परिवार गेल्यामुळे त्यांच्या जी एक मुलगी आहे ते दुसरीकडे शिक्षणासाठी त्यांनी पाठवली आहे। परंतु असं सांगतात ना की मनुष्यावर ज्यावेळेस संकट येते त्यावेळेस कोणी कोणाचं नसते, नाही रे नाही कोणाचे कोणी, आणखी जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून ज्यावेळेस मनुष्यावर संकट असते माझे मायबाप त्यावेळेस कोणी कोणाच्या सोबत नसते। म्हणून अण्णाच्या जीवनामध्ये संकट आलं आणि त्यावेळेस जवळचे जे सर्व पाखरं असतात ते उडून गेले आणि आज त्या आपल्याकडे खूप दिवसापासून राहत आहे। तुमचं अगदी अशी सेवा घडो आणि वृद्धाश्रमाकडून तुम्हाला जे काही सहकार्य लाभेल ते आयुष्यभर तुम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो।